नमस्कार मित्रांनो, आपले MS चॅप्टर GK या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल याविषयी माहिती बघणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षाकरिता हे प्रश्न महत्त्वाचे ठरतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 1, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? पर्याय आहे ए बोरघाट, बी येळघाट, सी कुंभार्ली घाट, डी फोंडा घाट। उत्तर आहे ए बोरघाट। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? पर्याय आहेत आपले ए कोकण, बी मराठवाडा, सी विदर्भ, डी पश्चिम महाराष्ट्र। प्रश्नाचे उत्तर आहे सी विदर्भ। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? आपले पर्याय आहेत बघा ए सातमाळा, बी सातपुडा, सी बालाघाट आणि डी सह्याद्री। प्रश्नाचे उत्तर आहे बी सातपुडा। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? पर्याय आहेत आपले ए 70%, बी 80%, सी 50% आणि डी 90%। प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी 90%। प्रश्न क्रमांक 5, कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? पर्याय आहेत ए बैराट, बी अस्तंबा, सी हनुमान, डी तौला। अचूक उत्तर आहे ए बैराट। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती किलोमीटर आहे? आपले ऑप्शन आहेत ए 10,09,718, बी 3,07,713, सी 5,11,900 आणि डी 26,70,330। मित्रांनो, जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा। प्रश्नाचे उत्तर आहे बी 3,07,713। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? आपले ऑप्शन आहेत बघा ए सिंधुदुर्ग, बी ठाणे, सी रायगड, डी रत्नागिरी। अचूक उत्तर आहे डी रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात खानदेशातील कोणती बोलीभाषा आहे? पर्याय आहेत ए अहिराणी, बी वऱ्हाडी, सी कोकणी, डी मालवणी। प्रश्नाचे उत्तर आहे ए अहिराणी। प्रश्न क्रमांक 9, कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहेत बघा ए वाघ, बी हत्ती, सी गवा, डी सिंह। प्रश्नाचे उत्तर आहे सी गवा। प्रश्न क्रमांक 10, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? आपले ऑप्शन आहेत ए कोल्हापूर, बी रत्नागिरी, सी सांगली, डी सिंधुदुर्ग। प्रश्नाचे उत्तर आहे डी सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? पर्याय आहेत आपले ए हरियाल, बी पोपट, सी चिमणी, डी कावळा। प्रश्नाचे उत्तर आहे ए हरियाल। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात गटातनं बसणारा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत ए पुणे, बी सिंधुदुर्ग, सी नाशिक, डी मुंबई उपनगर। प्रश्नाचे उत्तर आहे डी मुंबई उपनगर। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या? ऑप्शन आहे ए कोरकू वारली, बी वारली कोकणी, सी कोकण भिल आणि डी भिल कोरकू। उत्तर आहे बी वारली कोकणी। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? पर्याय आहेत ए कोयना, बी उजनी, सी भातसा, डी जायकवाडी। उत्तर आहे डी जायकवाडी। प्रश्न क्रमांक 15, पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे? आपले ऑप्शन आहेत ए टिपेश्वर, बी भांबवली, सी राधानगरी आणि डी चिखलदरा। उत्तर आहे बघा बी भांबवली। प्रश्न क्रमांक 16, पंचगंगा नदीत
कोणत्या उपनदीचा समावेश होत नाही? पर्याय आहेत ए कुंभी, बी कासारी, सी सावित्री, डी सरस्वती. प्रश्नाचे उत्तर आहे सी सावित्री. प्रश्न क्रमांक 17. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? पर्याय आहे ए कोकण, बी अमरावती, सी पुणे, डी नाशिक. उत्तर आहे ए कोकण. प्रश्न क्रमांक 18. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता? पर्याय आहे ए भंडारा, बी यवतमाळ, सी गोंदिया, डी नागपूर. प्रश्नाचे उत्तर बघा बी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 19. घरापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत ए मुंबई, बी नाशिक, सी ठाणे, डी रायगड. प्रश्नाचे उत्तर आहे डी रायगड. प्रश्न क्रमांक 20. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते? पर्याय आहे ए पाली, बी लेण्याद्री, सी ओझर, डी मोरगाव. प्रश्नाचे उत्तर आहे ए पाली. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.